हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अँड अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे माझा उपवास असतो प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात. सो आज देवीची पूजासुद्धा मांडायची आहे, तर त्याची प्रिपरेशन मी करून ठेवलेली आहे, तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जास्त काही दाखवणार नाही आहे. अँड येस, आज वर्क फ्रॉम होम आहे. सो 11 वाजताच्या आधी मला हे सगळं प्रिपेअर करायची आहे. मग नैवेद्याची तयारी जी आहे मी ती इव्हनिंगला आफ्टर ऑफिस करेन. सो कसं काय काय आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून विथ मी. ओके, सो मी ताट पण इकडे रेडी करून ठेवलेला आहे. त्यात नारळ आहे, फुलं आहेत, पानं आहेत आणि ते फळंसुद्धा आहेत. सो तो असा दिसतो काहीसा ताट माझा. तुम्हाला मी बॅकएंडने दाखवते हे. तर मी आता आली आहे किचनमध्ये साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी. साबुदाणे मी ऑलरेडी भिजत घातले आहे तिथे आणि ते कढई गरम करत ठेवलेली आहे. सो ते पटकन आपण आता त्याला फोडणी देऊया. सो मी ॲड करणार आहे थोडंसं तूप, थोडंसं म्हणजे चमचाभर. तूप गरम झालं की त्यात ॲड करूया थोडासा जिरा. मी ते बारीक बटाटे कापून ठेवलेले आहे ते ॲड करूया याच्यात. आणि मग ॲड करूया हिरवी मिरची. त्याला आपल्याला कुक करायचं आहे लो फ्लेमवरती. ओके, तर बटाटे इथे शिजलेले आहेत. त्यात आपण ॲड करूया आता हा साबुदाणा. ओके, सो याला आपल्याला कुक करायचं जोपर्यंत हे ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत. मग हे जेव्हा ट्रान्सपरंट दिसतील तेव्हा आपण याच्यात ॲड करूया साबुदाण्याचं कूट. साबुदाण्याचं नाही, शेंगदाण्याचं, सॉरी. ओके, सो हे ट्रान्सपरंट झालेले आहेत. आता याच्यात आपण ॲड करूया शेंगदाण्याचं कूट. मी सालीसकटच टाकते, मी सेपरेट नाही करत. आता ॲड करूया मीठ. आता मी ॲड करणार आहे थोडीशी साखर ॲज वेल. मला थोडंसं गोडपणा आवडतो याच्यात, साखर ॲड करूया. आता याला झाकून आपल्याला 2-3 मिनटं लो फ्लेमवरती कुक करायचं. मग आपली साबुदाण्याची खिचडी रेडी होणार. इकडे साईड बाय साईड कुक होतोय गाजरचा हलवा. याची रेसिपी मी तुम्हाला पुन्हा कधीतरी शेअर करेन. इथे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हॅलो अँड वेलकम बॅक फ्रॉम द किचन. आणि आता शिफ्ट माझी संपलेली आहे आणि उरलेली छोटी मोठी कामं म्हणजे थोडंसं काय बनवायचं आहे ते पटापट बनवून ठेवते. ओके, सो इथे मिरच्या मी कट करून ठेवलेल्या आहेत अशा भजीसाठीला. जास्त नाही, 5-6 पीसेस आहेत. 5-6 नाही, 7-8, म्हणजे 5-6, 4-5 होतात. त्याच्या मी 2-2 तुकडे केले, तो 7-8 झाले असतील. कुकर ऑलरेडी लावून ठेवला होता आणि सुद्धा डाळ फोडणीला घालायची आणि बाकीची सगळी झालेली आहेत कामं. फक्त चपात्या आणि करायच्या आहेत, त्या जास्त नाहीच करायच्या आहेत, 5-6च करायच्या आहेत. सो पटापट आधी भजी करून घेऊया आणि मग डाळ फोडणीला देऊया आणि चपात्या करून घेऊया. ओके, सो बेसन इकडे घेतलेलं आहे, इकडे तेल तापत ठेवलेलं आहे. आता यात ॲड करणार आहे मी थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ, थोडंसं म्हणजे चवीपुरतं. याचं बॅटर करून घेऊया पाणी ॲड करून. सो बॅटर इकडे रेडी झालेला आहे. मग आपण पटापट भजी करून घेऊया. भजी म्हणजे मिरच्या तळून घेऊया.
आता पापड. सो हा आहे तो गाजर हलवा जो मी फ्रीजमध्ये ठेवला होता थंड होण्यासाठी. अँड त्याला थोडंसं असं बदामाने गार्निश केले, किसून टाकलं आहे बदाम त्याच्यात. हॅलो, सो उपवास सोडून झालेला आहे अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. बाय द वे मार्गशीर्ष महिना आला तर किती एक्सायटेड असतात ना सगळ्या, म्हणजे सगळेजणं की देवीची पूजा मांडायची अँड ऑल पूजा करायची, सगळं छान वाटतं. अँड याचा खूप रिलीफवाला मंथ वाटतो आणि मला तर खरंच खूप वाटतं. मी सिम्पलच करते, जास्त हे नाही करत, पण बरं वाटतं त्यातल्या त्यात. सो येस, आता मी जास्त तुमचा वेळ घेत नाही आणि या व्हिडिओला इथे एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.